उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह तीव्र झालेले असतानाच राज्यात कोरडं हवामान निर्माण झाल्याने प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीची लाट आली आहे। मराठवाड्यासह राज्याच्या इतर भागातही किमान तापमानात घट झाल्याने गारठ्यामध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्या बरोबर आहेत। प्रवीणकडे आपण जाऊयात। प्रवीण, पुन्हा एकदा थंडी वाढल्याचं आपण बघतोय, म्हणजे थंडी कमी होण्यापेक्षा ती वाढलेलीच विदर्भामध्ये बघायला मिळते, तसे अनुभव आहेत। काय एकूण वातावरण आणि आजचा बेत काय? विशाल, आपण पाहू शकतो 9 डिग्री पर्यंत तापमान कमी गेलेलं आहे आणि पार्क मध्ये लोक एन्जॉय करतात थंडी, कारण की नागपूर हे उन्हासाठी प्रसिद्ध आहे, पण नागपूर मध्ये थंडी सुद्धा तेवढीच असते। त्यामुळे पार्क मध्ये वातावरण चांगलं, अत्यंत सकाळचं वातावरण आहे आणि या सकाळच्या वातावरणामध्ये लोक एन्जॉय करतात हे वातावरण। आणि नागरिक जे वर्षभर येतात त्या नागरिकांच्या येण्यामध्ये काही खंड पडलेला नाही आहे। डॉक्टर्स असो, इंजिनियर्स असो, सर्व क्षेत्रातले लोक जे पार्कमध्ये येतात, त्यामुळे 9 डिग्री पर्यंत तापमान कमी जरी गेलं असलं तरी कोणाच्याही येण्यामध्ये खंड पडलेला नाही आहे। आपल्यासोबत नागरिक आहेत आणि प्रतिष्ठित नागरिक आहेत, नागपूरचे डॉक्टर बोधनकर आहेत। ते गेल्या अनेक वर्षापासून येत आहेत आणि त्यांना विचारूया, थंडी पडली आहे तरी त्याच्या येण्यामध्ये खंड पडला नाही। डॉक्टर साहेब, 9 डिग्री पर्यंत तापमान पोहोचलाय। हो, हे चांगलं आहे आमच्या नागपूरसाठी, कारण थंडी जरी असली तरी रोज व्यायाम करणं, एक्सरसाइज करणं, आपलं शरीर तंदुरुस्त ठेवणं आणि ब्रेनला आणि हार्टला त्याची मदत होते। त्यामुळे याच्यात आमचा थंड कधीच हे नाही पडत। आम्ही रोज येतो, गेल्या 10 वर्षापासून रोज वॉकिंगला येतो। सर ये बताइए, 3 पीढ़ियों से आप यहाँ पे आ रहे हैं और नागपुर 9 डिग्री है। जितना फॉरेन में टेम्परेचर होता है, हिल स्टेशन पे इंडिया में जहाँ टेम्परेचर होता है उतना नागपुर में है। नागपुर तो भाई पूरे वर्ल्ड में फेमस है। 48 डिग्री जब बताता हूँ उनको तो विश्वास नहीं करते हैं। कल भी मेरे दोस्त को मैंने बताया अटलांटा में कि भाई आज नागपुर 9 डिग्री है, उसको विश्वास नहीं हुआ। और ये नागपुर एक ऐसी जगह है जो 5 डिग्री तक भी यहाँ गया हुआ है और हम लोग यहाँ स्विमिंग करते हैं। 3 जनरेशन, तो मेरे को तो आज 64 साल हो गए वॉकिंग करते करते। मुझे बड़ा आनंद आता है इसके लिए देखने में। सर ये बताइए, आप मॉर्निंग सुबह उठने में तकलीफ होती है ठंडी में, आपको लगा ऐसा 9 डिग्री है तो? नहीं, बिल्कुल नहीं होती, क्योंकि अभी मार्च के महीने में पैसा खर्च करके एसी चालू करके ठंड का मजा लेने से अच्छा अभी जब फ्री में मिल रही है तो मजा लेना ज़्यादा अच्छा है। आणखी आपल्यासोबत लोक आहेत जे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी येत आहेत आणि थंडीचा आस्वाद घेत आहेत। मॅडम, हे सांगा, 9 डिग्री है, क्या यहाँ पे कितने साल से आ रही है और ठंडी से कुछ ये हो रहा था, यहाँ पे आने में तकलीफ हो रही है? नहीं, कुछ तकलीफ नहीं हो रही है ठंडी में, बल्कि मजा ही आ रहा है वॉकिंग करने के लिए। सर तो बोलते सुबह 6 बजे चलो वॉकिंग करने में, 7 साढ़े 7 ठीक है टाइम। ये ठंडी कितने दिन रहनी चाहिए ऐसे लग रहा है आपको? ओवरऑल मौसम तो अच्छा ही रहता है, गर्मी से तो ठंडी ज़्यादा बेटर है। मैडम, -10 डिग्री में भी वॉकिंग करते हैं हम लोग। विंटर ओलंपिक्स में वॉलंटियर रहते हैं, जो कि उसका बहुत कम लोग जाते हैं, लेकिन -10 तक हम लोग वहाँ जाके। आणखी विशाल, आणखी लोग आपल्यासोबत आहेत जे एंजॉय करतायत। सर, ये बताइए, यहाँ पे व्यायाम करते समय या एक्सरसाइज करते समय कोई तकलीफ हो रही है? ठंडी जो है वो जो ठंडी है गुलाबी ठंडी बोलते हैं या त्रास देते यहाँ पे? अगदी नागपूरकरांचे वेगवेगळे अनुभव आपण बघतोय आणि या सगळ्या थंड वातावरणातही, म्हणजे थंडी वाढलेली असतानाही नागपूरकर या थंडीचा आनंद घेत आहेत। यानंतर बघूयात, महाराष्ट्राचं नंदनवन असलेल्या पर्यटन स्थळ महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये देखील थंडीचा कडाका वाढला असून इथे नौका विहारासाठी प्रसिद्ध असलेला वेण्णालेक, लिंगमळा या परिसरात किमान तापमान 5.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय। गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात महाबळेश्वरमध्ये दाखल झालेले आहेत आणि विशेष म्हणजे महाबळेश्वर शहराबरोबर वेण्णालेक परिसरामध्ये मोठी गर्दी होत असते पर्यटकांची। आता आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, आपण त्यांना विचारूया। साहेब, काय सांगाल थंडीबद्दल? मी खुशाल बोहरा, साताऱ्यावरून आलोय। खूप मस्त क्लायमेट आहे, सकाळी सकाळी वातावरण एकदम थंड आहे, थंड हवेचं ठिकाण आहे, असं खूप जवळ आहे, पण कधी एवढ्या सकाळी येण्याचा, अशा थंडीचा कधी आस्वाद घेता नाही आला। आज खूप मस्त वाटतंय, खूप चांगली थंडी आहे आणि नेक्स्ट टाइम आम्ही नक्की येऊ। साहेब, काय सांगाल थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर आणि गुलाबी थंडी? ॲक्च्युली कसं आहे की प्रत्येकजण हा काश्मीरला जाऊ शकत नाही आणि महाराष्ट्राचा जो अभिमान आहे महाबळेश्वर, इथं गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी प्रत्येकाने यायला पाहिजे। तसं आम्ही पुण्यावरनं इकडे आलेलो आहे वेण्णालेक परिसरामध्ये, आणि इथली थंडीची खासियत कशी की इथली थंडी बाधत नाही आहे। आपण जसं पुण्याची थंडी आपण घेतो ज्यावेळेस आपल्याला म्हणजे आजार वगैरे होऊ शकतात, पण जे महाबळेश्वरची जी थंडी आहे
याच्यामध्ये आपल्याला शरीराला काहीच अपाय होत नाही, उलट शरीराला जास्ती फायदा होतो याचा. नक्कीच. काय सांगाल साहेब महाबळेश्वर? आम्ही साताराहून आलेलो आहे, खास गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो आहे. खूप क्लायमेट छान आहे, हात पण एकदम असे गुळगुळीत झालेले आहेत आणि इथली जी थंडी आहे ती बाधत नाहीये. महाबळेश्वरच्या थंडीचा आस्वाद घेण्यासाठी देशभरातून पर्यटक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मात्र अजून ही जरी थंडी अजून वाढलेली नसली तरी इथून पुढच्या काळात हे तापमान कमी कमी अंश होत जाणार आहे. याचबरोबर काही दिवसातच हिमकणाचा आनंद सुद्धा या ठिकाणी पर्यटक घेताना दिसणार आहेत. विका भोसले, न्यूज लोकमत, महाबळेश्वर, सातारा. प्रियंका आणि निक जोनास यांचं ग्रँड रिसेप्शन काल मुंबईमध्ये पार पडलं आणि या बॉलिवूडमधील तारेतारकांनी विशेष उपस्थिती लावली होती. आपण बघतोय आता जान्हवी कपूर या रिसेप्शन सोहळ्याकरता विशेष आमंत्रित होती. त्याचबरोबर अभिनेता जितेंद्र आणि तुषार असे दोघेही आवर्जून या ग्रँड रिसेप्शन करता आले होते.